अर्थसंकल्प अधिवेशनाचा हा पहिला दिवस आणि तिथेच आपण नरेश म्हस्के यांच्याशी संवाद साधणार आहे, कारण की त्यांनी खूप महत्त्वाचं एक विधान केलं आहे. ते म्हणजे सर राज्यसभाच्या संदर्भात तुम्ही हे सांगतायत की राज्यसभेमध्ये तुम्ही शरद पवारांना कुठे ना कुठे सपोर्ट केला आहे, 7वा उमेदवार जो आहे म्हणजेच तुमच्याकडून दुसरा उमेदवार न देऊ. हे बघा, पवारसाहेब मी महाराष्ट्राचे म्हणणार नाही तर देशाचे सर्वोच्च नेते आहेत आणि त्या ज्यावेळी उमेदवारी करता खासदारकी करते उभे राहिले त्यावेळी आमच्याकडे एक्स्ट्रा मतं असूनसुद्धा आम्ही उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पवारसाहेबांचा जेव्हा निर्णय फायनल झाला त्यावेळी पवारसाहेबांसाठी आम्ही तो उमेदवार दिलेला नाही आहे आणि ती निवडणूक बिनविरोध झालेली सर्वश्रुत आहे हा विषय. सर, शरद पवारांच्या प्रती ज्या प्रकाराने एक सॉफ्ट कॉर्नर आला आहे ते नेमकं काय एक तुम्ही मेसेजिंग देत आहेत किंवा काय आणि हे कसं घडलं? हे बघा, आम्ही 100% पवारसाहेब नसते तर आम्ही उमेदवार देणार होतो आणि एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळी निर्णय घेतात त्यावेळी तो निर्णय उगाचच घेत नाही. रिझल्ट मिळणार असेल म्हणून निर्णय घेतात आणि रिझल्ट या महाराष्ट्राला दिसला असता. एक प्रश्न असा पडतो सर, उद्धव ठाकरेंच्या संदर्भात तुम्ही कसं काय म्हणतायत? विधान परिषदेत ते जेव्हा जाणार आहे तर तिथे तो सपोर्ट येणार आहे का, किंवा त्याच्यात पण तुम्ही असं सांगतायत की एकनाथ शिंदे यांना डायलिंग करणं खूप गरजेचं आहे? हे बघा, आपण प्रश्न विचारला की उद्धव ठाकरे यांना पवारसाहेबांप्रमाणे पाठिंबा देणार का, त्यावर मी उत्तर दिलेलं आहे. पवारसाहेब ज्यावेळी निवडणुकीला उभे राहिले त्यावेळी जयंत पाटील असू द्या, सुप्रियाताई असू द्या, त्यांनीसुद्धा श्रीकांत शिंदे असतील त्याचबरोबर एकनाथ शिंदेसाहेब यांच्याशी संवाद साधला. अर्थात आमची मदत पाहिजे असेल, आमची एक्स्ट्रा मतं पाहिजे असतील तर आमच्या नेत्याशी संपर्क साधावा. सोपी मागणी आहे माझी. आज संजय राऊत सकाळपासून दिल्लीत एक नटसम्राटमध्ये आप्पासाहेब बेलवलकरांच्या तोंडी वाक्य आहे की मला घर देता का, मला घर देता का. अशा पद्धतीने काँग्रेसच्या दारामध्ये फिरतायत. आम्हाला विधान परिषदेची आमदारकी देता का देता का, ते सांगतायत की आम्ही विचार करू, आमच्यामध्ये मिटिंग व्हायचे, त्यानंतर निर्णय करू, घटक पक्षांची चर्चा करावी लागेल, असं कोण म्हणालेत? संजय राऊत म्हणालेत. जर काँग्रेस अशा पद्धतीने त्यांना वागणूक देत असेल, त्याच काँग्रेससाठी त्यांनी शिवसेना भाजप युती सोडली, युती तोडली, त्या काँग्रेसला मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं, महाराष्ट्राच्या राज्यामध्ये सत्तेमध्ये स्थान दिलं, त्या काँग्रेसने त्यांची एवढी वाईट अवस्था केलेली आहे. वाईट वाटते या सगळ्या गोष्टीची. आमची जर मदत पाहिजे असेल तर नक्कीच आमच्या नेत्याशी त्यांनी संपर्क साधावा. मग एकनाथ शिंदे त्यांना सपोर्ट करणार का? त्यांचा मन इतका मोठा आहे का? एकनाथ शिंदेसाहेब मोठ्या मनाचे आहेत, दिलदार वृत्तीचे आहेत. तुम्ही संपर्क साधा, संवाद साधा आणि सांगा की हो आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांशी संपर्क साधला. एकनाथ शिंदेसाहेब मोठ्या मनाचे आहेत. या शिवसेनेकरता त्यांनी भरभरून दिलेलं आहे. यापूर्वी आम्ही एकत्र असताना पण दिलेलं आहे. सगळ्या निवडणुका त्यांनीच लढलेल्या आहेत. त्यामुळे संपर्क साधा, संवाद साधा. गद्दारचं कुठे ना कुठे एक पोस्टर येतं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर आणि ते म्हणतात पण तुम्हाला. हे बघा, आम्हाला ते गद्दार म्हणतायत, परंतु खुद्दार कोण आहे आणि गद्दार कोण आहे हे शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्रातील मतदारांनी दाखवून दिलेलं आहे. 80 जागा आम्ही लढल्या, 60 जागा निवडून आल्या विधानसभेला. यांच्या किती जागा निवडून आल्या? 20 जागा निवडून आल्या. 100-125 जागा लढल्या. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला यांनी यांचं स्थान, गद्दार कोण आहे, हिंदुत्वाशी गद्दारी कोणी केले, ही महाराष्ट्रातील जनतेने फक्त विधानसभा निवडणुकीत नाही, नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये, महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये, ठाण्यासारख्या ठिकाणी 1 जागा निवडून आली UBTची की ज्या ठाण्याने या शिवसेनेला पहिला नगराध्यक्ष दिला, पहिला महापौर दिला. पहिली निवडणूक आम्ही ठाण्यात जिंकली. आज ठाण्याने सुद्धा दाखवून दिलं आहे गद्दार कोण आहेत आणि खुद्दार कोण आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, उल्हासनगर असेल, नवी मुंबई 1 जागा निवडून आली. संभाजीनगर महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, काय परिस्थिती यांची, काय अवस्था आहे, मुंबईमध्ये काय अवस्था आहे. त्यामुळे जनतेने खुद्दार कोण आणि गद्दार कोण हे दाखवलेलं आहे.
दोन सेनांना नेहमी कम्पेअर केलं जातं, स्पेशली जेव्हा राज्यसभांच्या सीट अरेंजमेंट झाले किंवा कोणाला सीट द्यावी यावरती चर्चा झाली, तर डॉक्टर ज्योती वाघमारे यांचं सिलेक्शन एका वेगळ्या अर्थाने बघितलं जातं. आणि तसंच 2 सीट्स क्लेम करणारे आदित्य ठाकरे म्हणा किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणा, त्यांच्याकडून मात्र कोण हे नव्हते आणि त्यांनी शरद पवारांना सपोर्ट केला. हे बघा, UBTने पवारसाहेबांना सपोर्ट खुल्या मनाने केला नाही, हे प्रूव्ह झालेलं आहे. आदल्या दिवशी सुप्रियाताई ज्यावेळी मातोश्रीवरती भेटायला गेल्या, त्यांची भेट झाली, त्या बाहेर पडत नाही तोच आदित्य ठाकरेंनी ट्विट केलं, आमचं राज्यसभेबाबत निर्णय झालेला नाही, एकमत झालेलं नाही, आम्ही लढवणार, अशा पद्धतीचं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं. परंतु एकनाथ शिंदेसाहेब एक्स्ट्रा उमेदवार लढवत आहेत याला घाबरून दुसऱ्या दिवशी UBTने माघार घेतली, निमित्त पवारसाहेबांना पाठिंबा देणं. परंतु घाबरून आपली जी काही कोणाला उमेदवारी देणार होते, मी नाव नाही घेणार, ती सर नाव काय नाही, तुम्हालाही माहिती आहे की आदित्य कोणासाठी प्रयत्न करत होते. त्याच्यात त्यांच्या पक्षात काही टॅलेंटेड लोक आहेत, त्यांना जागा मिळत नव्हती का, आणि मुळात जे ऑलरेडी खासदार होते त्यांनाच ते रिपीट करायला बघत होते का, प्रियांका चतुर्वेदीचं नाव पण नव्हतं. ज्योतिताई वाघमारेंसारख्या तळागाळातील कार्यकर्तीला राज्यसभेचं तिकीट देणं, खासदार करणं, हा दिलदारपणा केवळ एकनाथ शिंदेच घेऊ शकतात. तुम्ही यापूर्वीची परंपरा पाहिलेली आहे. मग प्रियांका चतुर्वेदी असू द्या, राजकुमार धूत असू द्या, काय ते नंदी म्हणून होते पत्रकार असू द्या, अनेक 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 नावं आहेत. परंतु तळागाळातील गरीब कार्यकर्तीला, झोपडपट्टीत राहणाऱ्या कार्यकर्तीला राज्यसभेचं तिकीट देणं, खासदार करणं, हे एक भल्या मोठ्या मनाचा नेताच हा निर्णय घेऊ शकतो. आणि तो निर्णय एकनाथ शिंदेसाहेब आणि श्रीकांत शिंदे यांनी घेतलेला आहे. प्रियांका चतुर्वेदी यांचा विरोध आहे का, कारण की त्यांचंच नाव परत रेसमध्ये होतं हे पण सांगितलं जातं. बघा, आमचा विरोध असायचा काय प्रश्न आहे, संजय राऊतांचा विरोध होता म्हणून त्यांनी बहुतेक त्यांना विरोध केला. परंतु त्या ठिकाणी मग चंद्रकांत खैरेंचं नाव आलं असतं, त्या ठिकाणी विनायक राऊतांचं नाव आलं असतं, त्या ठिकाणी सुषमाताई अंधारेंचं नाव आलं असतं, त्या ठिकाणी राजन विचारेंचं नाव आलं असतं, तरी आम्हाला बरं वाटलं असतं. परंतु या सगळ्यांची नावं चर्चेत आणली आणि प्रियांका चतुर्वेदींचं नाव पुढे करत होते, याचं आम्हाला वाईट वाटतं आहे. एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. सर, आदित्य ठाकरे खूप एकदम बोल्डली आणि कॉन्फिडेंटली क्लेम करत होते की 2 जागा हे करणार. मुळात शेवटमध्ये त्यांची एकही जागा कुठे आली नाही आणि त्यांना NCP शरद पवार यांना जेव्हा सपोर्ट करण्यात लागतंय तेव्हा ते कुठे वाकले आहेत का, झुकले आहेत का, कुठे मोडेन पण वाकणार नाही असं एक संदर्भ जो असतो. बिकेंगे काय नाही, डर गए बोलो. एकनाथ शिंदे साहब एक्स्ट्रा कैंडिडेट खड़ा कर रहे हैं, तो अपने जो बंद मुठ्ठी असते ती उगाच उघडू नये. आपले आमदार जे काही 20 बरोबर आहेत ते सुद्धा फुटतील या भीतीने त्यांनी उमेदवारी लढली नाही आणि पवारसाहेबांना पाठिंबा दिला. पण काँग्रेसने पण त्यांचं ऐकलं नाही का, त्यांचेच MVAचे जे लोक आहेत त्यांनी ऐकलं नाही का, त्यांनी त्यांना म्हणजे त्यांच्या स्टेटमेंटला प्राधान्य दिलं नाही का. काँग्रेसचा एक नेता म्हणाला, कुठे आम्ही त्या UBTच्या नादी लागलो आणि आमची ही अवस्था तुमच्या महाराष्ट्रात झाली, त्यामुळे आता आम्ही थोडं UBTपासून सावधान राहणार आहोत, असा काँग्रेसचा दिल्लीतील मोठा नेता बोलला आहे. त्यांच्याही लक्षात आलं की ही लोक काय आहेत ते. म्हणजे शेवटी आता उद्धव ठाकरे यांना जर विधान परिषदेत हे असायला पाहिजे तर डायल एकनाथ शिंदे असं तुम्हाला सांगायचं. अरे मी असं म्हणत नाही, सकाळपासून सुरू आहे. नटसम्राटमध्ये आप्पासाहेब बेलवलकर म्हणतात, मला कोणी घर देता का, अशा पद्धतीने आम्हाला कोणी विधान परिषदेचा आमदार करता का, अशा पद्धतीची आरोळी दिल्लीमध्ये संजय राऊतांनी आज सकाळी केलेली आहे. म्हणून त्याला मी उत्तर दिलं की अरे आरोळी असं करण्यापेक्षा एक फोन करा एकनाथ शिंदे साहेबांना, दिल्लीच्या विनवण्या करण्यापेक्षा एक फोन करा एकनाथ शिंदे साहेबांना. एकनाथ शिंदे साहेब दिलदार वृत्तीचे आहेत. ते आहेत नरेश मस्के, जे सांगतायत की जर उद्धव ठाकरे यांना सपोर्ट त्यांना पाहिजे असेल तर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना संपर्क साधावा. दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज बरोबर मी उर्वशी खुना, झी मीडियासाठी.